स्टार्ट करूया आपण. तर पहिलीच गाडी आहे तुमच्यासाठी पेट्रोल सीएनजी 2010 ची सेकंड ओनर गाडी आहे. ही गाडी चालली आहे 66,000 किलोमीटर आणि ही गाडीची प्राइस कोट करतो आपण 1,15,00,000. पण आपल्या व्हिडिओ मार्फत जे पण येतील त्यांच्यासाठी फिक्स प्राइस आहे 1,10,000 रुपये. सीटर इंजिनची गाडी आहे ही, 7 सीटर 3 रो एसी आहे गाडीला आणि गाडी आहे फक्त 7,99,000 रुपयाला. 7 सीटर गाडी M2 व्हेरियंट आहे या गाडीचा. गाडी चाललेली आहे 60,000 किलोमीटर. फर्स्ट ओनर 2019 मॉडेल. चारही टायर न्यू ब्रँड आहेत या गाडीचे आणि गाडी 7,99,000 निगोशिएबल. आणखीन याच्यात प्लस पॉईंट असा आहे की तुम्हाला ह्या गाडीवरती 5.5 लाख रुपये लोन करून देण्यात येईल. ही गाडी कुठली आणली आहे? नेक्स्ट 2015 ची क्रेटा आहे 1.5 SX डिझेल गाडी आहे. ऑटोमॅटिक ऑटो ट्रान्समिशन मध्ये सेकंड ओनर गाडी आहे. 1.5 लाख किलोमीटर क्रॉस झालेलं आहे या गाडीचं. विथ शोरूम हिस्ट्री गाडी आहे. क्लीन अँड नीट गाडी, नॉन ऍक्सिडेंटल आणि गाडीची प्राइस करतो आपण 7.5 लाख रुपये. ह्याही गाडीवर आपण साधारणतः 6 लाखापर्यंत लोन करून देऊ. म्हणजे फक्त 1.5 लाख भरून क्रेटाचे मालक यास मालक बनून जा. Yes. 2010 ची सँट्रो आहे GLS. फर्स्ट ओनर मध्ये गाडी आहे. प्युअर पेट्रोल. गाडी चाललेली आहे 70,000 किलोमीटर आणि या गाडीची प्राइस करतो आपण 1,25,000 रुपये. ओके, निगोशिएबल ना सर? निगोशिएबल प्राइस आहे गाडीची. आणि सर सीएनजी मध्ये काय ऑप्शन आहे का? सीएनजी मध्ये आपल्याकडे एस्टार आहे ना 2012 ची. एस्टार अवेलेबल आहे 2012 ची LXi फर्स्ट ओनर गाडी आहे. गाडीचे चारही टायर नवीन आहेत. गाडीचं कुशन नवीन आहे. गाडी पेट्रोल प्लस सीएनजी, चारही पॉवर विंडो, एसी, पॉवर स्टेरिंग आणि गाडीची प्राइस आहे 2.25 लाख रुपये निगोशिएबल आहे का? डिझेल मध्ये आपल्याकडे हे दोन गाड्या आहेत. 2009 ची स्विफ्ट आहे LDI मॉडेल सेकंड ओनर. पेपर 2019 पर्यंत क्लिअर आहेत या गाडीचे. गाडीचे टायर कंडिशन चांगली आहे. सीट कव्हर्स नवीन आहेत गाडीला आणि गाडीची प्राइस करतो आपण 2.25 लाख रुपये. क्या बात आहे. आणि हे शेजारी कुठली गाडी आहे? शेजारी विस्टा आहे 2011 ची सेकंड ओनर गाडी ही. ह्या गाडीचे चारी टायर नवीन आहेत. क्वाट्राजेट मॉडेल आहे. एसी पॉवर शेअरिंग फ्रंट टू पॉवर विंडो या गाडीला. गाडी आहे 1,75,000 रुपयाला. क्या बात आहे. तर मित्रांनो दोन्ही डिझेल ऑप्शन सरांकडे उपलब्ध आहेत. तुम्ही बघू शकता फ्रेम मध्ये आणि मागे नाव आहे गीतांग मल्टीव्हील्स मध्ये, जिथे 1 नंबर गाड्या आहे उपलब्ध आहेत. तर मित्रांनो 2012 ची SX4 डिझेल सेलिब्रेशन एडिशन टॉप एंड मॉडेल आहे. ZDIच्या बरोबरीतलाच. एसी पॉवर शेअरिंग, ABS, एअरबॅग्स, अलॉय व्हील्स, चारी टायर नवीन आहेत या गाडीचे. ओनर सिंगल. गाडी 2 लाख किलोमीटर क्रॉस झालेली आहे. शोरूम हिस्ट्री आहे गाडीची आणि गाडीचे प्राइस करतो आपण 2,80,000 रुपये. आणि सर याची डिक्की पण खूप मोठी असते ना? यस यस. स्पेस मध्ये गाडी खूप चांगली आहे. गाडी किंग ऑफ द रोड. किंग ऑफ द रोड. मित्रांनो अजून एक 2010 ची i10 ॲस्टा आहे. सेकंड ओनर प्युअर पेट्रोल गाडी. गाडी 1 लाख किलोमीटर झालेली आहे. गाडीचे प्राइस करतो आपण 1,90,000 रुपये निगोशिएबल. आणि सर आता हे ॲस्टा म्हटलं, मला वाटतं टॉप मॉडेल आहे. टॉप मॉडेल आहे हे. ABS, एअरबॅग्स हे गाडीला अवेलेबल आहेत. कुशन चांगलं आहे गाडीचं. इंटेरियर चांगलं आहे. क्लीन आहे गाडी. नक्कीच. आता मारुतीमध्ये डिझायर आहे 2.25 लाख रुपयाला. 2008 ची. पेपर 2028 पर्यंत. पेट्रोल, CNG, ZXi टॉप मॉडेल. सीएनजी गाडी आहे. CNG गाडी आहे. क्या बात आहे. सर आता मला ZXi टॉप मॉडेल. त्याला डिक्की तर मोठी असते. सीएनजी ठेवून लगेज बसू शकतो ना आपला? हो हो. आणि याला ऍव्हरेज काय असेल सीएनजी मध्ये साधारण? CNG ला 25 ते 30 चा ऍव्हरेज मिळतो हायवेला. क्या बात आहे. मित्रांनो तुमचं कामच झालंय. हा. आणि सर किंमत थोडीफार करणार का निगोशिएबल? होईल ना. याची किंमत होईल 2 लाखाला फायनल होईल ही गाडी. ऑटोमॅटिक मध्ये मी बोललो ना 2 गाड्या आहेत. तर एक आपली क्रेटा झाली. दुसरी हुंडाईची i10 आहे. स्पोर्ट्स मॉडेल आहे. गाडी वेल मेंटेन. चारी टायर चांगले आहेत गाडीचे. अलॉय व्हील्स आहेत. कुशन नवीन आहे गाडीला आणि गाडीची प्राइस करतो आपण 1,90,000. ओनर 3 आहेत या गाडीचे. आणि सर याला सीएनजी पण आहे का? याला CNG पण आहे. क्या बात आहे. विथ सीएनजी ऑटोमॅटिक गाडी. ऑटोमॅटिक गाडी. जास्त मागणी असते तर लवकर आणि गाडी समक्ष बघून घ्या. कमी पैशात जास्त लोन होणारी गाडी म्हणजे ही एस्टार आहे 2013 ची. फक्त याच्यासाठी 43,000 रुपये घेऊन यायचे. बाकीचं लोन होईल. गाडी 2013 ची सेकंड ओनर VXi टॉप मॉडेल. स्पोर्टी लुक मध्ये गाडी आहे. ब्लॅक इंटेरियर आहे गाडीचं. सीट कव्हर्स ब्लॅक आहेत आणि गाडीची प्राइस करतो आपण 2.25 लाख रुपये. गाडी 2 लाखाला फायनल होऊन जाईल एकदम. तुमचं सर्वांचं नवीन ब्लॉगमध्ये सहर्ष स्वागत आहे. तर आपण असे डेली ब्लॉग आणत राहतो सेकंड हँड कारचे. तर तुम्हाला तुमची आवडती कार कोणती लागते आणि कोणत्या महिन्याची लागते तुम्ही कमेंटमध्ये नक्की सांगू शकता. चॅनल सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ लाईक करायला विसरू नका. आणि खूप इन्फॉर्मेशन व्हिडिओ आहे आणि आपण याच्यामध्ये मस्तपैकी 2006, 7च्या, 8च्या किंवा 23च्या, 25च्या पण गाड्या बघितलेल्या आहे किंवा राहिल्या असतील किंवा तुम्हाला कोणती आवडली असेल तर तुम्ही कमेंटमध्ये नक्की सांगू शकता. आणि खूप लो प्राईजमध्ये आहे. त्यांची सर्व्हिस एकदम भारी क्वालिटी सर्व्हिस आहे. तुम्ही त्यांच्यावर रिफर करू शकता. एकदम क्वालिटी सर्व्हिस जात्या आणि तुम्ही इथं रिफर केलं तर भारी काम होईल. आणि तुम्हाला सांगतो क्वालिटी गाड्या आहे आणि तुम्हाला रिजनेबल प्राईसमध्ये भेटणारी गाड्या आहे. नॉन ॲक्सिडेंटल गाड्या आहे त्यांच्याकडे. तर तुम्ही त्यांच्याकडून गाडी नक्की परचेस करा. आणि तुम्हाला कोणती गाडी आवडली कमेंटमध्ये सांगायला विसरू नका. आणि त्यांच्या गाड्या म्हणजे
ओलावर तुम्हाला लोन पण पास करून भेटणार आहे आणि खूप कमी रेटमध्ये तुम्हाला डाऊन पेमेंट पण आहे आणि तुम्ही ते रिफर करू शकतात आणि चांगली सर्व्हिस आहे आणि त्यांचं स्वतःचं सर्व्हिस स्टेशन पण होतं आहे तर तुम्ही त्याच्यावरती करू शकतात. आणि तुम्हाला माझं नाव जे जाणून घ्यायचे ते हेमंत आहे. तर आपण हा एकदम भारी क्वालिटी ब्लॉग बनवतो आहे आणि असे डेली ब्लॉग आपले येत राहतील आणि चॅनल सबस्क्राईब करायला आणि व्हिडिओ लाईक करायला विसरू नका. आणि आपण डेली ब्लॉग पण आता सुरू करणार आहोत तर डेली ब्लॉगला पण थोडा सपोर्ट द्या. आपण डेली ब्लॉगमध्ये आपले डेली रुटीनचे किंवा कुठं चाललो ते पण आपण ब्लॉग टाकायचा प्रयत्न करणार आहे आणि त्याला पण सपोर्ट करा. आणि भेटतो आपल्या नेक्स्ट ब्लॉगमध्ये. तुम्हाला हा मंगळवारचा सेकंड हँड गाड्यांचा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला कमेंटमध्ये सांगायला विसरू नका. तुम्हाला कोणती गाडी घ्यायची कोणत्या सालाची गाडी बघायची तुम्ही कमेंट सेक्शनमध्ये सांगायला विसरू नका. आणि व्हिडिओ लाईक करा आणि चॅनल सबस्क्राईब करायला पण विसरू नका. तर आपलं डेली ब्लॉग तर येईल त्याची मी इन्फॉर्मेशन पुढच्या ब्लॉगमध्ये देणारच आहे. आणि तुम्हाला कोणती गाडी बघायची हे पण सांगा. तर भेटतो तुम्हाला ब्लॉगमध्ये. तर माझं नाव हेमंत आहे आणि असं सपोर्ट करा आणि चॅनलला. आणि इन्शुरन्स वगैरे सर्व क्लिअर आहे गाड्याचे कागदपत्र पण क्लिअर त्यांच्याकडं तर 100% त्यांच्याकडून गाडी परचेस करा. थँक्यू. भेटतो नेक्स्ट ब्लॉगमध्ये.